मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारे हे दुसरे विमानतळ आहे। आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन हब बनवण्याची महत्त्वाकांक्षा आहे। त्या दृष्टीने काही टप्पे सुद्धा पार पडणार आहेत। उल्वेमध्ये 2866 एकर जागेवर विमानतळाचा विस्तार आहे। विमानतळाच्या रनवेची लांबी 3700 मीटर इतकी आहे। समसमान लांबीच्या 2 कोड एफ समांतर धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत। अदानींच्या कंपनीचा 74% तर सिडकोचा 26% वाटा आहे। सुरुवातीची प्रवासी हाताळण्याची क्षमता 2 कोटी इतकी आहे विमानतळाची। ही क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार आहे। त्यानंतर वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील इतकी क्षमता आहे। मालवाहतूक हाताळण्याची क्षमता 3.2 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे। आधुनिक प्रवासी टर्मिनल, सवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली उपलब्ध असेल। राष्ट्रीय फूल कमळाप्रमाणे विमानतळाच्या आकाराची वास्तुरचना करण्यात आली आहे। टर्मिनल 1 मध्ये 66 चेक इन काउंटर, 22 सेल्फ बॅगेज ड्रॉप युनिट्स आणि 29 एरो ब्रिजेस आहेत। 42 प्रवासी विमानं, 23 चार्टर्ड प्लेन आणि 7 कार्गो प्लेन पार्क होतील इतकी विमानतळाची क्षमता आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी 80 खोल्यांचं ट्रान्झिट हॉटेल आणि प्रणाम सेवा आहे। 2029 मध्ये टर्मिनल 2, 2032 मध्ये टर्मिनल 3, 2036 मध्ये टर्मिनल 4 कार्यान्वित होणार आहे। वॉटर टॅक्सीची सुविधा असणारं देशातलं हे पहिलं विमानतळ असेल। मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी आणि ग्रीन संकल्पनेवर आधारित हे विमानतळ आहे। अंतिम टप्प्यात 47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची योजना आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी योग्य प्रणाली देखील बसवण्यात आली आहे। तर ही होती नवी मुंबई विमानतळाची काही खास वैशिष्ट्ये।